प्रवास आनंदाचे असतात, पण काही प्रवास कायमचे दुःख देऊन जातात. सोलापूर जिल्ह्यातील माळशेज तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ घडलेली ही घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पंढरपूर परिसरातील काही भाविक मासवड येथील सिद्धिविनायकाचे दर्शन करून आनंदाने आपल्या घरी जात होते. पण कोणाला माहीत होतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला शेवटचा प्रवास ठरेल. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणातच भाविकांचे पिकअप वाहन थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळले. काही क्षणापूर्वी हसणाऱ्या चेहऱ्यावर एका क्षणात मृत्यूची सावली पसरली. या भीषण दुर्घटनेत 14 निष्पाप जीव अडकले गेले. मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये महिला व लहान मुलांचा जास्त समावेश आहे. पण या काळोखात एक माणूस देवदूत बनून समोर आला. स्थानिक युवक इरफान. त्यानं हे दृश्य लाईव्ह पाहिलं. इरफानने त्या क्षणी माणुसकी जपली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेत त्याने काही निष्पाप जीवांना नवजीवन दिलं. गावातले लोक पण धावून आले आणि खऱ्या मानवतेचं उदाहरण जगासमोर ठेवलं. आज संपूर्ण महाराष्ट्राला खूप वाईट वाटत आहे त्या निष्पाप जीवांसाठी आणि इरफानच्या आणि गावच्या लोकांच्या मदतीच्या धाडसाला सलाम करत आहे. देवा, मृतात्म्यांना शांती दे आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करायची ताकद दे. आमच्या टीमकडून सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.